भीगती आंखों के मंजर नहीं देखे जाते, भीगती आंखों के मंजर नहीं देखे जाते, हमसे अब इतने समंदर नहीं देखे जाते। जिंदा रहना है तो हालात से डरना कैसा, जिंदा रहना है तो हालात से डरना कैसा। जंग लाजिम है तो लश्कर नहीं देखे जाते, जंग लाजिम है तो लश्कर नहीं देखे जाते। सर्वांना जय भीम, जय लहूजी, जय जिजाऊ, जय बिरसा। या व्हिडिओच्या निर्मितीचं एकच कारण आहे भावांनो आणि बहिणींनो, महाराष्ट्रामध्ये एस सी समूहातील उपवर्गीकरणाची जी लढाई चालू आहे, त्या लढाईमध्ये दोन्ही समूहाकडनं जी मंडळी लाभवंचितांच्या बाजूने एक बाजू मांडत आहेत आणि ज्यांना असं वाटतंय की नाही, आपण जिथे आहोत, जी व्यवस्था आतापर्यंत काम केलेली आहे तीच व्यवस्था ही सर्वांना न्यायाची बाजू मांडते, न्यायाला पूरक आहे असं म्हणते, अशा दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांच्या विरोधात जो आरोप आणि प्रत्यारोप सुरू केलेला आहे त्याच्यावरती थोडंसं भाष्य आपण केलं पाहिजे. या व्हिडिओच्या निर्मितीचा हा एकमेव उद्देश आहे. आरक्षणाच्या बाजूनं समर्थनार्थ किंवा समर्थन द्यावं की नाही, हा या व्हिडिओच्या निर्मितीचा उद्देश नाही, हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. दोन्ही बाजूनं विकृती आहे हे मान्य करावं लागतं आणि यावर कुणाला तरी बोलावं लागेल ना, की जातीची अस्मिता जोपासणं हा आंबेडकरवाद असू शकतो का? आम्ही अजिबात असं म्हणत नाही. ज्याही व्यक्तीने कुठल्या तरी संघटनेच्या नादी लागून महापुरुषांचा अपमान केलेला आहे, त्यांच्या वाक्याचा, त्यांच्या विधानाचा आम्ही समर्थन करतो असं अजिबात नाही. आम्हाला ती मंडळी आमच्या जवळची अजिबात वाटत नाही. आम्ही त्या इंचे ज्या व्यक्तीनं फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र नाही असं म्हटलेलं आहे, त्या माणसाच्या विधानाचा आम्ही समर्थन करीत नाही. आम्हाला तो जवळचा वाटत नाही. आणि ह्या एकमेव इंचेच्या विधानाला धरून स्वतःला आंबेडकरवादी समजून, स्वतःला स्वयंघोषित विचारवंत समजून सरसकट मातंग समाज आणि मातंग समाजातल्या निष्ठेने काम करणाऱ्या, आंबेडकरी विचारधारेवर एकनिष्ठ राहून काम करणाऱ्या माणसांवर ज्यांनी आरोप आणि प्रत्यारोप सुरू केलेत, त्यांच्यासाठी ह्या व्हिडिओची निर्मिती आहे. की ज्या माणसानं संपूर्ण हयात इथली जातीयवादी व्यवस्था नष्ट करण्यासाठी घातली, त्याच माणसाचा विचार तुम्ही पायदळीत उडवणार आहात का? जातीची अस्मिता जोपासणं हा आंबेडकरवाद असू शकतो का? तर अजिबात नाही. जी माणसं जातीचं समर्थन करतात, जातीची व्यवस्था वाढीस लागली पाहिजे यासाठी काम करतात, ती आंबेडकरवादी असू शकत नाहीत, तर ती अँटी आंबेडकरवादी आहेत असं आमचं सरळ म्हणणं आहे. आणि ज्या लोकांना असं वाटतं की मातंग समाज हा मनुवादी व्यवस्थेचा हस्तक झालेला आहे, त्यांनी एकदा पोचीराम कांबळेचा इतिहास बघितला पाहिजे, त्यांनी एकदा चंदर कांबळेचा इतिहास बघितला पाहिजे आणि त्यानंतर त्याच विचारधारेला समर्पित होऊन ज्यांनी चलो बुद्ध की ओर हे अभियान राबवलं त्या जिजांचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. 1980 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यावर
अत्यंत निष्ठेनं काम करत आहेत ते प्राध्यापक सुकुमार कांबळे, GS दादा कांबळे यांची निष्ठा तुम्ही पायदळी तुडवणार आहात का? आम्हाला मान्य आहे की आमच्यातले लोक गुलामी व्यवस्था कायम राहिली पाहिजे, या मनुवादी व्यवस्थेचे हस्तक झालेले आहेत हे आम्ही काही मान्य करतो. आम्ही असं अजिबात म्हणत नाही की आम्ही फार धुतल्या तांदळाचे आहोत, पण ही बोटावर मोजणारी लोक समोर ठेवून जर तुम्ही आमचं मूल्यमापन करणार असाल तर आम्हाला सुद्धा तुमच्या आंबेडकरवादावर प्रश्नचिन्ह निर्माण करावा लागेल. ही आंबेडकरवादाची मांडणी एकतर्फी होऊ शकत नाही. प्रत्येक जातीमध्ये मनुवादी असतो, प्रत्येक जातीमध्ये मनुवादी असतो आणि तो मनुवादी कोण आहे हे नेमकं आयडेंटिफाईड करता येत नाही. त्याच्या अनुकरणावरून तो मनुवादी आहे की या देशातला समतावादी विचारधाराचा पाईक आहे हे आयडेंटिफाईड होत असतं. म्हणून अरे फतवे काढा. आमचं म्हणणं नाही की तुम्ही आम्हाला आंबेडकरवादी मानावं किंवा नाही मानावं, आम्ही त्या विचारावर प्रामाणिकपणे काम करतोय, त्यामुळे आम्हाला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. अण्णाभाऊ साठे फकीरा कादंबरी लिहितात आणि ती कादंबरी जगप्रसिद्ध झाल्यानंतर अण्णाभाऊ साठेंनी ती कादंबरी कुठल्याही लेनिन, मार्क्स किंवा इतर कुणालाही दिलेली नाही आहे. तर अण्णाभाऊ साठे म्हणतात की अरे ही माझी फकीरा कादंबरी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीस अर्पण करीत आहे. या झुंजार लेखणीचा आदर्श घेऊन निर्माण झालेली पिढी आहे, ही आमची पिढी आहे. आम्हाला बेईमान होणं माहीत नाही आणि म्हणून आम्ही त्या इंच्याच्या विचाराचं समर्थन करत नाही. पण इथले सोकॉल्ड आंबेडकरवादी जर आमच्या निष्ठेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करत असतील तर आम्ही सुद्धा तुमच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याशिवाय राहणार नाही, कारण आम्ही बाबासाहेबांचं बोट कधी सोडलं नाही, कधी सोडणार नाही. फतवे काढा की नवे फरमान काढा, फतवे काढा की नवे फरमान काढा. अरे शोधून चळवळीचे बेईमान काढा. जो सत्तेसाठी फक्त महापुरुषांचे नाव घेतो त्याची जबड्याबाहेर आधी जबान काढा. आमची भूमिका आहे. तुम्ही पुढे या आणि त्या इंचच्या विरोधात मोर्चे काढा, आंदोलनं करा. आम्ही त्या मोर्चाचं नेतृत्व करतो. आम्ही असं म्हणणार नाही का इंचे आमचा बांधव आहे, अजिबात नाही. आमची ती भूमिका कधीच राहणार नाही. पण तुम्ही जर त्या एका इंचेला समोर धरून समग्र मातंग समाजाची निष्ठा तोलण्याचा जर प्रयत्न करणार असाल तर मात्र मग आम्हाला विचार करावा लागेल की तुम्ही खरंच आमचे बांधव आहात का. आम्ही नेहमी निष्ठेनं एक बोट तुमच्याकडे केलेलं आहे आणि इथून पुढेही करू. पण सतत जर एकतर्फीच वादविवाद आणि आरोप प्रत्यारोप होत राहिले तर आम्हाला सुद्धा एक वेगळी भूमिका घेऊन मग पुढे जावं लागेल. याचा तुम्ही विचार केला पाहिजे, हे अत्यंत ठणकावून सांगतो. आम्ही फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊंचं बोट सोडलेलं नाही, आम्ही त्याच विचारावर जाऊ. सध्या पुस्तकं वाचणं बंद झालेलं आहे, पण ज्या समाजाचं पुस्तकं वाचणं बंद झालेलं आहे त्याचे प्रश्न कदाचित सुटलेले असतील. आम्ही आता पुस्तकं वाचणं सुरू केलेलं आहे. आम्हाला या देशातले प्रश्न समजायला लागलेले आहेत. नेमके आमचे प्रश्न कोणते आहेत, आमच्या पोटापाण्याचे प्रश्न कशामध्ये आहेत हे आता आम्ही पुस्तकं वाचायला लागल्यामुळे आम्हाला समजायला लागलेलं आहे आणि म्हणून आम्ही हे सगळं अत्यंत पोटतिडकीनं मांडतो. आम्ही मान्य करतो ही विकृती दोन्हीकडची आहे, पण ही विकृती थांबली नाही तर मग आम्हालाही या समाजाचा एक जबाबदार युवक म्हणून आम्हाला एक भूमिका घ्यावी लागेल. जर आरोप प्रत्यारोप थांबले नाही तर मग मात्र आम्हाला एक वेगळा विचार करावा लागेल. एवढं ह्या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. आज आम्ही हाल इथे काय केले चळवळीचे, आज आम्ही हाल येथे काय केले चळवळीचे. दुश्मनाच्या पायरीवर पाय दिले चळवळीचे. तो दरारा कालचा गेला कुठे तू सांगा आधी, तो दरारा कालचा गेला कुठे तू सांगा आधी. कोणत्या मग कारणाने वाघ मेले चळवळीचे, कोणत्या मग कारणाने वाघ मेले चळवळीचे. सर्वांना जय भीम, जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय संविधान.